Hello friends, I am Kanchan Gahekar and you are watching my YouTube channel. As I promised, I am here with few idioms and proverbs. Friends, actually, I took 8 minutes to explain 5 idioms. I promised you to bring 60 idioms and proverbs in one video. So I have to divide them into 6. Okay, so this would be the first part for you where you will get 10 idioms explained in मराठी. तर 10 इडियम आणि प्रोव्हर्ब्स आपल्याला मराठीमधून एक्सप्लेन केल्या जातील. तर लेट्स बिगिन. Okay friends, so let's begin. The first is you scratch my back and I will scratch yours. एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ. हा मित्रांनो, मराठी आणि इंग्लिश जर तुम्ही एक्झॅक्ट ट्रान्सलेशन करतो म्हटलं तर ते मजेशीर ट्रान्सलेशन होणार. यू स्क्रॅच माय बॅक म्हणजे तू माझी पाठ खाजव मी तुझी पाठ खाजवतो. म्हणजेच काय, ऐकलं असेल तुम्ही म्हातारा मंडळीकडून की कुणाची पाठ खाजवून देणं एक चांगलं पुण्याचं काम असते म्हातारा मंडळीचं, बरोबर ना. कारण आपली पाठ आपल्याला खाजवता येत नाही, राईट. तर एकमेकास सहाय्य करू त्याचं जर मराठी मिनिंग पाहिलं तर तो मिनिंग इतका छान आहे की एकमेकास सहाय्य करू अवघे धरू सुपंथ. सुपंथ म्हणजे चांगला मार्ग. सो व्हर्बली जर त्याचं मिनिंग घ्यायचं झालं तर मिनिंग हेच असेल दॅट वी कांट स्क्रॅच अवर ओन बॅक. सो इफ वी टेक someone's help, right, and if we help someone in this case, so that will be very convenient or comfortable to that person, right. तर त्याला म्हणून आपण एकमेकास सहाय्य करू अवघे धरू सुपंथ. आता तुम्ही याच्यामध्ये उदाहरणं देताना काय सांगू शकता, तुम्ही हे सांगू शकता की कोरोनाच्या लस ज्याने कोणी बनवल्या आहेत, भारताने बनवली आहे, अमेरिकाने बनवली आहे, राईट, चीनने बनवली आहे. मग आपण आपली कोरोनाची लस आपणच फक्त वापरणार का? ऑब्व्हियसली आपण ती दुसऱ्यांना देणार ना. आज एका गोष्टीची मदत आपण दुसऱ्या कंट्रीजला केली तर साहजिकच आहे उद्या एखाद्या गोष्टीची मदत आपल्याला लागली तर आपण त्यांना ती मागू शकतो आणि तेही आनंदाने देतील. सो एकमेकास सहाय्य करू म्हणजेच अशा प्रकारचे कोरोनाचे एक्झाम्पल तुम्ही कोरोनाच्या लसीचे वॅक्सिनेशनचे एक्झाम्पल तुम्ही देऊ शकता. सेकंड पाहूया आपण आता. यू कॅनॉट मेक ऑमलेट्स विदाउट ब्रेकिंग एग्स. त्यागाशिवाय भोग नाही. बरोबर आहे. कुठलंही काम करायचं असेल वर्बल मिनिंग आपण त्याच्यामध्ये देणार. ऑब्व्हियसली वी हॅव टू ब्रेक द एग्स फॉर मेकिंग ऑमलेट. मीन्स वी हॅव टू टेक ग्रेट एफर्ट्स. वी हॅव टू आपल्याला घाम गाळावा लागेल, बरोबर आहे ना. आपल्याला घाम गाळावा लागेल तेव्हा जाऊन ती मेहनत केल्यानंतर आपल्याला भोग म्हणजे सुखाचे दिवस येतील. जोपर्यंत तुम्ही त्याग करणार नाही. आता त्याग करणार नाही म्हणजे का, एक्झाम्पल्स पाहायचे झाले तर आपण म्हणू की स्टुडंट लाईफमध्ये स्टुडंट्स वेन दे टेक ग्रेट एफर्ट्स थ्रू आउट द इयर त्यांना शेवटी काय मिळतं, भोग म्हणजे सुख काय मिळतं की त्यांना चांगला रिझल्ट मिळतो, राईट. कॉम्पिटेटिव्ह एक्झामची तुम्ही तयारी करत असणार तर तुम्हाला दिवस रात्र वन बाय वन एक एक पुस्तक ॲड करावं लागेल अँड यू कॅन फाइंड युअर सेल्फ ऑन द ग्रेट पोझिशन वन डे, राईट. त्याला म्हणून आपण त्यागाशिवाय भोग नाही. आपल्याला वॅक्सिनेशन कोरोनाची लस बनवायला सुद्धा किती दिवस गेलेत, बरोबर आहे ना. एका दिवसात बनली का ती लस? नाही बनली. सो दिस इज यू कॅनॉट मेक ऑमलेट विदाउट ब्रेकिंग एग्स. तिसरा आहे पहा, अ वर्ड इज इनफ फॉर वाईज. शहाण्या माणसाला शहाण्याला शब्दाचा मार, है ना. की आता हे असं जुनी लोक म्हणायची, म्हातारे मंडळी आजही म्हणतात की आमची मुलं डोळ्यांनी दबायची. म्हणजे काय की डोळे मोठे केले की मुलं शांत बसायची. आताच्या मुलांना स्पष्ट सांगूनही कोणी पाहुणे मंडळी असेल की आपण त्याच्या हातात मोबाईल देणार किंवा त्याला टीव्ही लावून देणार की या बहाण्याने तो तरी शांत बसेल. बट इफ रिअली यू आर वाईज, wise means if you are sensible person, there is no need of scolding or beating. मारण्याची गरज नाही, त्यांना रागवण्याची गरज नाही. जर तुम्ही त्यांना सेन्सिबल बनवून ठेवलं असेल, शहाणं बनवून ठेवलं असेल तर त्यांना शब्दांचा मार पुरेसा असतो, राईट. आजकाल तसंही मारण्यावर बंदी आहे. इव्हन पॅरेंट्सनी जरी मारला आणि मुलांनी कंप्लेंट केली तरी सुद्धा केस होऊ शकतं. म्हणून ह्या सर्व गोष्टी आता बंद झाल्या आहेत. मात्र मुलांना पण तितका सेन्स पाहिजे की त्यांनी शब्दांनीच म्हणजे सांगितलं तेवढं ऐकलं गेलं पाहिजे, राईट. अ वर्ड इज इनफ फॉर वाईज. नेक्स्ट आहे युनिटी इज स्ट्रेंथ.
ऐक्य हे सामर्थ्य. सी युनिटी इज स्ट्रेंथ हे आपल्यासाठी सर्वात महत्त्वाचं आहे. आपली इंडिया हॅज इट्स ग्रेटेस्ट डेमोक्रॉसी इन द वर्ल्ड, राईट. ग्रेटेस्ट म्हणण्याचं रिझन काय आहे? बिकॉज वी हॅव द युनिटी. वी हॅव डिफरंट काइंड ऑफ पीपल, मीन्स ऑफ डिफरंट कम्युनिटी, कास्ट, क्रीड, राईट. सगळे वेगवेगळ्या धर्माचे लोक आहेत आणि असं असूनही आपलं सामर्थ्य म्हणजे स्ट्रेंथ काय आहे की आपण एवढ्या मोठ्या लोकसंख्येचा देश एकत्र राहतो बिकॉज वी बिलीव्ह इन युनिटी. आपण युनिटीमध्ये विश्वास करतो आणि त्यालाच. ओके, आता याच्यासाठी तुम्हाला एक स्टोरी आठवत असेल पहा. एक स्टोरी लहानपणी आपण ऐकलेली आहे की शिक्षक एका मुलाकडे एक काठी देतात छोटीशी, हा, आणि ती तोडायला सांगतात. तो तोडतो. ही कॅन ब्रेक दॅट स्टिक. But once later on, his teacher gives him 4 to 5 sticks together and asks him to break them now. बरोबर आहे. काय होतं रिझल्ट तुम्हाला माहिती आहे. तो त्या काठ्या तोडू शकत नाही बिकॉज त्या आता 4-5 एकत्र आहेत आणि इट नीड्स ग्रेटर स्ट्रेंथ टू ब्रेक. तोडायला आपल्याला फार मेहनत लागेल, शक्ती लागेल आणि जी आपल्यामध्ये नाही आहे. तर युनिटी इज स्ट्रेंथ. अनेक उदाहरणे देऊ शकता तुम्ही. पहा, छोट्या छोट्या मुंग्या असतात. एक मुंगी तिच्या 10 पट वजन तसंही ती घेऊन जाऊ शकते. दॅट इज द नेचर्स गिफ्ट टू दॅट ॲन्ट. बट इफ वी सी, आपण जेव्हा पाहतो तेव्हा मोठ्यात मोठा किडा असेल, तो किडा ते सहजतेनं उचलून घेऊन जाऊ शकतात बिकॉज दे हॅव द युनिटी इन देमसेल्फ, राईट. त्यांच्यामध्ये युनिटी असते. ते सर्व एकत्र म्हणजे मग सर्व एका दिशेने मदत करतात किंवा प्रयत्न करतात. दॅट इज ऑल्सो इम्पॉर्टंट, राईट. सो युनिटी इज स्ट्रेंथ. आपण पण युनिटी दाखवली कोरोनाच्या टायमिंगमध्ये, हे ना. लॉकडाऊन होतं, नो वन गो आउट ऑफ द होम. सगळ्यांनी मान्य केलं की हा, हे एक पॅन्डेमिक आहे आणि आपल्याला घरी राहणं गरजेचं आहे. सो वी कुड defeat that corona within time. We have seen the drastic impact on the world. In the world we have seen on other countries, but in India we could we could defeat it in a greater way or effective way. नंतरचं आहे बघा, टू मेनी कुक्स स्पॉइल द ब्रॉथ. ब्रॉथ म्हणजे ते रस्सा. भाजी बनवायला टू मेनी कुक्स. आता एक जण भाजी बनवत असेल तर तो आपल्या समजणं, जेवढं त्याला समजतं त्या हिशोबाने तो मीठ टाकेल, तिखट टाकेल वगैरे. मात्र टू मेनी कुक्स, हे ना, एक काम करायला जर 50 असतील लोक, म्हटलेलंच आहे बघा, 5-50 आचारी वर्णात मीठ भारी. कारण 4 लोक काम करायला बसले असतील तर एकाने मीठ आधीच टाकून दिलं, दुसऱ्याचं लक्ष नाही आणि तो पण मीठ टाकणार, जस्ट लाईक दॅट. ओके, तर एक काम जेव्हा एका व्यक्तीने केल्या जाऊ शकते, सो व्हाय शुड इन्व्हॉल्व 2-3 people or more than one. एक काम 4 लोकांनी मग मिळून का करायचं? वेन इट इज सेड, जेव्हा अशा प्रकारची परिस्थिती येते त्यावेळी ते काम बिघडल्याशिवाय राहणार नाही. एक सत्यपाल महाराजांचं नाव तुम्ही ऐकलं असेल. विदर्भातले सत्यपाल महाराज आहेत आणि ते म्हणतात पहा की वर्गणी 2 रुपये आणि भादर 14 रुपयाचं. म्हणजे काय की काम करायचं नाही, त्या ठिकाणी जाऊन जो काम करतोय माणूस त्याला 50 प्रकारचे सल्ले द्यायचे, हा, उपदेश द्यायचे. तसंच या ठिकाणी होते बघा. वेर एव्हर इट इज नेसेसरी देन डू द वर्क टुगेदर. वेन इट इज नॉट, डू इट अलोन, राईट. सो इट वॉज 5-50 आचारी वर्णात मीठ भारी. ओके, तर मित्रांनो पहा, 6व्या नंबरचा आहे स्ट्राईक द आयरन वेन इट इज हॉट. आणि त्याला समानार्थी अर्थाचा आहे पहा, मेक हे वाईल सन शाईन्स. स्ट्राईक द आयरन वेन इट इज हॉट. पहा, लोखंड गरम आहे तोपर्यंत त्याला कुठलाही शेप द्यायचा असेल तो आपण देऊ शकतो, त्याला स्ट्राईक करायचं. बघितलं असेल तुम्ही, लोखंडाला पूर्ण गरम केलं जातं आणि मग त्याला हवं तसं हॅमर करून त्याला आकार दिला जातो. मेक हे वाईल सन शाईन्स. जेव्हा परिस्थिती योग्य असेल त्यावेळी मेक हे म्हणजे काय होते, घाई करा. व्हाईल सन शाईन्स, जोपर्यंत सूर्य चमकत आहे, म्हणजेच काय, पॉझिटिव्ह परिस्थिती आहे, तोपर्यंत तुम्ही घाई करा, कुठलंही काम करण्याची घाई करा. त्यालाच आपण म्हणणार, तवा गरम आहे तोवर पोळी भाजून घ्या.
आता पहा, हे तिन्ही गोष्टी तुम्ही एक्झाम्पल म्हणून टाकू शकता. त्याचा वर्बल मिनिंग हाच येणार आहे की लोखंड गरम आहे तोपर्यंत तुम्ही त्याला आकार द्या. मीन्स until and unless the iron is hot, you just strike it and make as you wish. Make it stay as you wish. बरोबर आहे. तर तवा गरम आहे तोवर पोळी भाजून घ्या. पहा, इन लॉकडाऊन वी हॅव ग्रेट एक्झाम्पल्स ऑफ मेनी पीपल. अनेक लोकांनी या परिस्थितीचा फायदा घेतलेला आहे. पहा, घरी बसून काम करायचे आहेत किंवा मग सर्वजण घरी बसलेले आहेत. पुण्याच्या एका शेतकऱ्यांनी लाखो रुपये कमावलेत. कसे कमावलेत? घरोघरी जाऊन, मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी जाऊन स्ट्राईक द आयरन वेन इट इज हॉट. परिस्थिती काय आहे ती लक्षात घेऊन त्याच्यावर काय सोल्युशन काढता येईल आणि मी काय करू शकतो हा विचार करून त्यांनी ट्रान्सपोर्टच्या माध्यमातून त्यांनी भाज्या विकल्या. गरजू सामानासाठी ट्रान्सपोर्ट चालू होतं. सुरुवातीला अगदी कडक लॉकडाऊन होतं, नंतर मात्र हळूहळू शिथिल झालं आणि त्याचा फायदा घेऊन अनेकांनी आपलं जे पोळी आहे ती भाजून घेतली. म्हणजेच काय, त्यांनी आपला फायदा करून घेतला. पहा, अ स्टिच इन टाइम सेव्ज 9. अ स्टिच इन टाइम सेव्ज 9. वेळेवर केलेल्या उपायाने येणारी संभाव्य मोठी हानी टळते. वेळेवर केलेल्या उपायाने. पहा, अ स्टिच इन टाइम. सपोज आपल्याला आपली ड्रेस फाटला असेल, चादर फाटली असेल, सो वी हॅव टू जस्ट पुट वन स्टिच ओव्हर देअर. एखादा खोचा लागला असेल तर त्याला 2 टाके मारले तर तो जो कापड आहे तो रिपेअर होईल. बट इफ वी निग्लेक्ट, व्हॉट विल हॅपन? काय होणार? तो फाटत जाणार. आणि नेमकं तुम्हाला माहित आहे, जिथे लागलेलं असतं तिथं पुन्हा लागतं. बरोबर आहे. जिथं कुठे जखम असेल तिला पुन्हा पुन्हा लागतं. तर पुढच्या अनेक म्हणजे 8-10 टाके देण्यापेक्षा तुम्ही आजच 1 टाका जर दिला तर तुमची पुढची मेहनत वाचते, पुढचीच हानी टळते. सिमिलरली एक्झाम्पल द्यायचं झालं तर काय म्हणणार आपण? स्किन डिसीज असतात नॉर्मली. स्किन डिसीजला जर तुम्ही निग्लेक्ट केलं, इफ यू डोंट पे अटेन्शन, then you will find that it spreads all over your body and then you have to take the greater treatment or longer treatment. है ना, जास्त वेळपर्यंत ट्रीटमेंट तुम्हाला घ्यावी लागणार. तर वेळेवर केलेला उपाय. आता दररोज आपण अभ्यासाचं शेड्यूल ठरवलेलं असेल, रोज 1 धडा वाचायचा. इफ यू डिसाइड, हे सगळे एक्झाम्पल आहेत, यू कॅन यूज इट ॲज अ स्टुडंट. इफ यू रीड 1 लेसन एव्हरी डे ऑफ 1 सब्जेक्ट, व्हॉट विल हॅपन? एक 20 अराउंड लेसन्स असतात. 20 दिवसामध्ये तुमचा अभ्यास संपून जातो. मात्र आपण काय करतो, एक्झाम येईपर्यंत काहीच करत नाही आणि मग वेळेवर सगळे लेसन, आणि जेव्हा वाचायला घेतो ना तेव्हा मोठी मजा येते. आपल्याला हे लक्षात येतं की अरे, हे इतकं सोपं होतं, मी आजपर्यंत वाचलं का नाही? आणि मग हे स्वतःचं एक्सप्रेशन पासून वाचण्यासाठी काय करायचं की सोपंच असतं सगळं. वेळच्या वेळी अभ्यास कंप्लीट करत जायचा. बरोबर आहे. म्हणजे एक्झामच्या वेळी आपल्याला रात्र रात्र जागण्याची गरज पडणार नाही. और वी डू नॉट हॅव टू गिव्ह मोर एफर्ट्स नाही द्यायची गरज पडणार मग आपल्याला. ओके, नेक्स्ट आहे पहा, स्टील वॉटर रन्स डीप. जे संथ पाणी असते ते खोलवर वाहते. आणि संथ पाणी ॲक्च्युली मेटाफॉरिकल स्टेटमेंट आहे. संत पाणी म्हणजे विद्वान व्यक्ती व्यर्थ बडबड करत नाही. यालाच आणखी एक प्रोवर्ब आठवते मला पहा, एम्प्टी वेसल मेक्स मोर साऊंड. जे रिकामं भांड असतं ना ते जरा जास्त आवाज करतात. बरोबर आहे. तुम्ही प्यायचं पाणी भरलेला जो हांडा असेल त्याला तुम्ही बीट करून बघा, त्याचा आवाज कसा येतो? शांत येणार. तेच तुम्ही रिकामं भांड, तेच भांड रिकामं करा आणि वाजवा, 4-6 घरांना ऐकू जाईल एवढा आवाज येईल. सो व्हॉट इज द quality of a wise person or a learned person? That he does not speak unnecessarily, right? Still water runs deep. म्हणजे हुशार व्यक्ती जो आहे तो शांत असतो. Whether he knows the answer, he will just raise his hand. तो आपला हात वर करेल फक्त, तो आपल्या कामातच राहील. He will be deeply indulged with his work, right? नाही तर मग अर्धवट ज्ञान घेऊन लोकांना वाटणारे अनेक नमुने आपण पाहतो. सो स्टील वॉटर रन्स डीप म्हणजे संथ पाणी खोलवर वाहतं. नंतर रोम वॉज नॉट बिल्ट इन अ डे. महान कार्य तडकाफडकी होत नसतात. रोम
Yes, I have given this already in the first part, well explained, पूर्णपणे एक्सप्लेन केलेलं आहे की रोम सारखं शहर जे आर्किटेक्चरल नमुना आहे तो जगात है ना, वर्ल्ड हेरिटेज म्हणतात त्याला आर्किटेक्चरचं, तर ते शहर एका दिवसात वसवलेलं नाही आहे. ऑब्व्हियसली एका मागे एक बिल्डिंग बांधल्या गेल्या असतील आणि मग ते अख्खं सुंदर शहर तयार झालं, राईट. सो दिस काइंड ऑफ ग्रेट वर्क कॅनॉट बी डन इन अ डे. तुम्ही याच्यासाठी माझा आधीचा व्हिडिओ बघू शकता, एक्सपेन्शन ऑफ आयडियाज. नेक्स्ट आहे पहा, आउट ऑफ साईट आउट ऑफ माइंड. दृष्टी आड ते सृष्टी आड. मोस्ट ऑफ द टाइम असं होतं बघा, व्यक्ती समोर दिसला की अरे हां तुझे पैसे मला द्यायचे आहेत, अरे हां तू मला हे काम सांगितलं होतं. इट हॅपन्स विथ एव्हरी वन. आणि तोच व्यक्ती डोळ्यासमोरून गेला की मग आपल्याला परत त्या व्यक्तीबद्दल काही आठवत नाही. जसं ॲज अ स्टुडंट तुमचं पण होतं की शनिवार रविवार आपण रिलॅक्स असतो, फोर्थ आणि सेकंड सॅटरडे ज्या सुट्टी असतात त्या 2 दिवस रिलॅक्स असतो आणि मग मंडेला लेक्चर सुरू झाल्यावर आठवते अरे हां आज टेस्ट सांगितली होती. आउट ऑफ साईट आउट ऑफ माइंड. इफ यू डोंट प्लॅन फॉर एनिथिंग यू विल बी इन ट्रबल ॲज दॅट स्टुडंट इज. असे जे स्टुडंट अडचणीत येतात तशाच पद्धतीने तुम्ही पण अडचणीत येणार. तर दृष्टी आड ते सृष्टी आड म्हणजे एखाद्या व्यक्तीचं महत्त्व आपल्याला तो समोर असेपर्यंतच असतं आणि मग तो डोळ्यासमोरून गेला की आपण त्या व्यक्तीबद्दल पूर्णतः विसरून जातो. सो इट शुड नॉट हॅपन. पहा आपल्याला जो तिसरा पॅरेग्राफ आहे तो काय लिहायचा आहे, सजेशन किंवा ॲडवाईस द्यायचं आहे. मग ते सजेशन किंवा ॲडवाईस देत असताना आपण असं म्हणू शकतो की दृष्टी आड ते सृष्टी आड म्हणजेच की वी शुड नॉट फॉरगेट द पर्सन ऑर एनिथिंग दॅट इज इम्पॉर्टंट टू अस फॉर एव्हर. है ना, एखादा व्यक्ती आपल्याला मदत करतो मग आपल्याला तेवढ्यापुरतं त्याचं बरं वाटतं, त्याला आपण मदत केली पाहिजे. अँड वन्स ही गो आउट ऑफ अवर माइंड आउट ऑफ अवर साईड ही गोज आउट ऑफ अवर माइंड. असं व्हायला नाही पाहिजे. वी शुड बी ग्रॅटिट्यूड टुवर्ड्स दॅट पर्सन. ओके. रोम वॉज नॉट बिल्ट इन अ डे. याचं काय येईल ॲडवाईस, आपण म्हणणार की येस वी शुड स्ट्रगल or we should do our attempts for getting our target or our aim continuously. है ना, आपण आपला मार्गक्रमण करत राहायचा कंटिन्युअसली जोपर्यंत आपला टार्गेट मिळत नाही. स्टील वॉटर रन्स डीप. सो वी कॅन से दॅट, काय म्हणू शकतो याच्यातून आपण असं म्हणू शकतो दॅट वी शुड नॉट मेक साऊंड जस्ट लाईक एम्प्टी वेसल. वी शुड रन डीप जस्ट लाईक दॅट स्टील वॉटर. है ना. स्टेट इन टाइम सेव्ह 9. याच्यामध्ये पण आपण म्हणणार की येस वी शुड डू अवर वर्क ऑन टाईम. देर इज पर्टिक्युलर टाईम फॉर एव्हरी वर्क. मग आपण त्या प्रत्येक कामासाठी ठरलेल्या टाईमनुसार आपण काम करत जायचं. स्ट्राईक द आयरन व्हेन इट इज हॉट. मेक हे वाईल्ड सनशाईन्स. येस वेन द situation is in our favor we should do as much work as we can, right? So this is all about these 10 idioms and proverbs.